ओके, सो व्हेरी गुड मॉर्निंग. थंबनेल आणि टायटलमध्ये तुम्हाला समजलं असेलच आजच्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे. येस, आपण फायनली गोप्रोवरती सोल्युशन आणलाच. मागचे 3-4 वर्षापासून गोप्रोनी म्हणजे माझ्या हिरो 8नी एवढ्या डोक्याला शॉट दिला ना, कुठे अशी जागा नाही सोडली या गोप्रोनी की जिकडे तो बंद नाही झाला आहे, जिकडे तो ओव्हर हिट नाही झाला. आणि सगळ्यात मोठं तो सीन झाला ना, आता लदाखवरनं आल्यालाच माझा गोप्रो बंद झाला. त्याच्यावरती फायनली सोल्युशन आलंच, ते म्हणजे सो बाकी करूया आता हिरो 10ची अनबॉक्सिंग. अँड ह्याच्यामध्ये काय काय नवीन मोड्स आले आहेत जे हिरो 8मध्ये नव्हते, जे की अपडेट झाले हिरो 10मध्ये. सो हा गोप्रोची प्राईस ऐकून तुम्हाला शॉक बसेल, कारण की हा गोप्रो जे रिलीज झाले ना म्हणजे लाईक 2-1 वर्ष आधी. आता तर हिरो 13 चालू आहे. 13 जस्ट लॉन्च झाला मागच्या महिन्यात. सो हा लॉन्च झालेला हिरो 10 2-2.5 वर्षाआधी जवळपास 52च्या आसपास करेक्ट 52,000ला ओपन झालेला. म्हणजे 52,000. त्यानंतर मग ब्लॅकमध्ये 46 वगैरे भेटत होता, बट 45च्या खाली कुठेच भेटत होता. आणि आता मी उचलला, जसं की तुम्ही पॅकिंग बघू शकता, फ्लिपकार्टची पॅकिंग आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज तर आला असेल, मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं आहे. आणि ह्याची प्राईस मला जवळपास पडली आहे, सगळे कार्ड बीड सगळे बँकेचे कार्ड लावून ऑफर विफर पकडून प्रॉपर 21,500. चला त्याची अनबॉक्सिंग करूया. आणि मग अनबॉक्सिंगसाठी माझ्याकडे माझं सामान आहे, त्यामध्ये येस नेल कटर. गोप्रोमध्ये स्क्रॅच नाही आली पाहिजे. पहिले मी बघतो, नंतर तुम्हाला दाखवतो. ओ माय गॉड. जसं की तुम्ही इथे पाहू शकता 23 मेगापिक्सल कॅमेरा आहे. अप टू 5.60K तुम्ही शूट करू शकता. हिरो 8मध्ये तुम्ही फक्त 4K पर्यंत जाऊ शकला असता. सेकंड वनमध्ये 33 मीटर, सेम 33 मीटर्स होता. आणि ह्याच्यामध्ये गोप्रोनी चिप अपडेट केली आहे, नाईस वन. अजून एक जो प्लस पॉईंट आहे ते म्हणजे हिरो 8ला पार्टी डिस्प्ले होता आणि हिरो 10ला पार्टी प्लस पुढे पण डिस्प्ले, जिथे ब्लँक जागा ना तिकडे डिस्प्ले आला आहे. लाईक हे बघा, साईडला तेच फंक्शन दिलेत त्यांनी. 23 मेगापिक्सल कॅमेरा, अप टू 5.3K 60 FPS वर शूट, 33 मीटर अंडर वॉटर जाऊ शकतो. व्हॉइस कंट्रोल त्याला पण होता. तुम्ही इथे बघू शकता. अजून सुद्धा इथे प्राईस नाही, 54,500 लिहिले. अनबॉक्सिंग करू. 1 2 3 लेट्स गो बेबी. मला असं झालं की तुम्हाला दाखवू का मी स्वतः ओपन करू पहिले. आधी तुम्हाला दाखवतो ओपन करतो. आय नो अशी घांडीड अनबॉक्सिंग कोणी अजूनपर्यंत केली नसेल. ओके, संपला. इकडेच चालू इकडेच संपला. याच्यावरती पण गोप्रोची ब्रँडिंग आहे. असं का भिकारीसारखं कव्हर दिलं बघा. अशी केस याची अशी मॅगडे 8ची. आता 8ची मी तर ह्याला यूज करेल 10साठी. या असं वाटते ना की अंड्याचा ट्रे घेऊन आलोय. उई उई उई. स्टिकर आहेत, वॉरंटीचं आहे आणि मेन आहे मॅन्युअल. मॅन्युअलची गरज नाही, कारण की 3 वर्ष झाले मी गोप्रो यूज करतोय. उखी दिसला. गोप्रो केबल्स आणि थोडेफार माउंट्स. हे सगळं विस्कटलं. ब्रँड न्यू गोप्रो हिरो 10. येस. जरा साईडला ठेवू, पहिले बॉक्समध्ये काय काय ते दाखवतो. ओके, ॲज युजल USB आहे. माउंटचे थोडेफार एक्सेसरीज आहेत. 2 हेल्मेटला लावतो आपण, आणि 3 आणि लास्टला राहिली ती म्हणजे मेन बॅटरी. आता ह्याच्यामध्ये हिरो 9चीच बॅटरी आहे. हिरो 9, 10, 11, 12पर्यंत तरी सेम बॅटरी आय थिंक सो. आता ही बॅटरी आणि ही आहे माझी हिरो 8ची बॅटरी. किती छोटुकली आहे बघा. साईजनं समजत असेल तुम्हाला हिरो 8ची किती छोटी बॅटरी. हिरो 10ला जरा फार अपडेट केली. ओके, सो हे आता मेन गोप्रो हिरो 10वरती. सो हिरो 10मध्ये आणि हिरो 8मध्ये फरक तेवढा मेजर तुम्हाला समजणार नाही, कारण की तर मेजर अपडेट आहे. हा जशी साईज मोठे आहे, याची साईज जरा छोटे. प्लस इथे जी ब्रँडिंग आहे ती व्हाईट कलरमध्ये, इथे जी ब्रँडिंग आहे ती तुम्हाला ती प्रॉपर ब्ल्यू कलरमध्ये येते. आणि फ्रंटला डिस्प्ले आहे, ह्याला फ्रंटला डिस्प्ले नाही. बॅक सेम आहे, फक्त साईजमध्ये थोडा फरक आहे. बॅटरी आय थिंक सो जरा एक्स्ट्रा आले. लेट्स अनबॉक्स. हिरो 10. दिस इज हिरो 8. बाकी तर नॉर्मल मला सगळं माहिती आहे गोप्रोमधलं. लास्ट स्टिकर होतं ते पण अनबॉक्स करून झालं. तर ही बघा, हिरो 10 इकडे आणि हिरो 8 इकडे. 8, 10 आणि हा असा. वरतून सेम पॉवर बटन आहे. सो साईडून सेम तुम्हाला असंच आहे फंक्शन पण.
आणि याच्यामध्ये पण 3 माईक आहे, याच्यामध्ये पण 3 माईकच होते. आता माईक्स कुठे कुठे दाखवतो. फर्स्ट वन इकडे, सेकंड वन म्हणजे तुम्हाला ते वरती माईक येतो, आणि थर्ड वन म्हणजे याच्या खालीच, माउंटच्या खाली हा बघा, तिसरा माईक इकडे. साईडला येतं मोडचं बटन, म्हणजे तेच पॉवर ऑन ऑफचं, आणि वरतून स्टार्ट रेकॉर्डिंग स्टॉप रेकॉर्डिंगचं. ओके, सो बराच वेळ चार्ज झाला. लेट्स स्टार्ट. And Hero 10 ITA de GoPro. वाव. ओके, हे सेट करून घेतो जरा फटफट. ओके, ऑल सेट. फ्रंट बघून तुम्हाला बघू शकता फ्रंट डिस्प्लेवरून हे की ब्लॉगिंगसाठी खूप चांगलं आहे. बाकी याच्यात मोड्स खूप आहेत. या क्लिपनंतर फर्स्ट थिंग तर मी तुम्हाला दाखवेल की याचा मोटो ब्लॉगिंग अँगल कसा येतो, कारण की याच्यात वाईड आणि सुपर वाईड 2 अँगल आहेत. सुपर वाईड पॉवर आहे, सुपर वाईड आता याच्यानंतर बघालच तो 1080 मध्ये पण 4K मध्ये दोघे मिनिट ट्राय करून मी शूट करला. मला तर मोस्टली 1080 बेटर वाटतो, कारण की ते एडिटिंगच्या टायमला जास्त हेक्टिक होत नाही. त्याचा कॅमेरा 23 मेगापिक्सल आहे, सो त्याच्यावर मी थोडेफार फुटेज टाकेलच. क्लिअरिटी त्याची तुम्ही पण चेक करा. ओके, हॅलो माईक टेस्ट. हॅलो. सो बॉयज अँड गर्ल्स, आपण फर्स्ट नाईटची टेस्ट करू याची. नाईटला याचा परफॉर्मन्स कसा आहे कॅमेऱ्याचा. सो नाईटला आपल्याला समजेल पण आपला कॅमेरा किती इम्प्रूव्ह झाला आहे. हो, लवकर लाईट लावली आणि मला दिसलाच नाही आधी आहे तर समोर. ओके, जरा इथे खेचू. थोडे स्टेडी. हा. बघितलं रॉकेट कशी आहे. चल, बाकी कमेंट डाऊन करून सांगा तुम्हाला आता हे जी Hero 10ची कम्पेअर टू Hero 8. Hero 8 तर तुम्ही आधी ऑलरेडी आपले ब्लॉग बघितलं असेल. हा रूटवर तर भरपूर असतो ते कामाला वगैरे जाताना किंवा नरिमन पॉईंट बीडला जाताना, आणि त्याच्या कम्पॅरिझनला याची क्लिअरिटी तुम्हाला कशी वाटते बघितली. आपली जाते सुसाट. अरे तुझ्या आईचं थांब ना जरा. ओके, लेट्स गो. सकाळ झाली. चिकलू उठला नाही, चिकलू कामावरनं निघते घरी. आता वाजले सकाळचे 8:41. सो आता मी शूट करत आहे 1080 मध्ये 60 FPS वरती, कारण की तो मला खरंच बेटर वाटतं 4K पेक्षा. 4Kची सीनमध्ये क्वालिटी फाईल जी असते ना ती भरपूर मोठी बनवत होतो. दॅट्स वाय ना मी 1080 मध्ये शूट करे स्टार्टिंगला थोडे दिवस तरी. नंतर मला जरा क्वालिटीमध्ये काही फरक वाटलाच तर मी स्विच करेल 4K मध्ये. बट आता पुरता मला 1080p ओके वाटतोय. एडिटिंगच्या वेळेस आता समजेल मला. असं पण आता आपल्या गोप्रोची टेस्टिंग चालू आहे, सो फरक नाही पडत आपल्याला. सो हाच अँगल तुम्हाला तर बघायला भेटेल होपफुली पुढच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये आता. ओके, सो हे सगळे टेक नंतर आता मी तुम्हाला एक बेस्ट थिंग सांगतो. पर्सनल फीडबॅक मी शेअर करतो, ते म्हणजे ह्या गोप्रोवरून. कारण की हा गोप्रो मी 3 वर्ष जवळपास यूज करतो. 3 ते 4 वर्ष झाले यूज करतो आहे, आणि याच्यात जे मी मिस्टेक केलेत ते मी आज चुकून पण करणार नाही. तुम्हाला पण आता सांगतो, जेणेकरून जर तुम्ही गोप्रो युजर असाल तर तुम्ही ते मिस्टेक अवॉइड करा. त्याच्यावरून तुमची गोप्रोची लाईफने खूप लॉंग चालते. मेन जो इश्यू आहे ना गोप्रोचा, तो म्हणजे ओव्हर रेटिंगचा. तो ओव्हर रेटिंग का होतो माहिती आहे का, कारण की ना आधी मी काय करायचो, सो लाईक 4-5 तासाचा रस्ता असेल ना तर त्यातले मी 3 तास डायरेक्ट शूटच करत होतो. आणि तेव्हा एवढी आयडिया नव्हती मला, बट आता हेच आयडिया आले. जिकडे मला माहिती नाही तिकडे मला शूट घ्यायचं आहे. लाईक आता मी गावी वगैरे चाललोय ना, तर कुठे पॉईंट आहे, लाईक मी पालीला पोहोचलो. पालीला पोहोचायच्या आधी मी 2 मिनिटात कॅमेरा चालू ठेवतो. बाकी कुठे रस्ता खराब असेल तरच कॅमेरा चालू करतो टेक घ्यायला, अदरवाईज मी कुठे कॅमेरा जास्त चालू नाही ठेवायचो. तसं पण तुम्ही करू शकता, त्यामुळे तुमचा गोप्रो ओव्हर हिट होणार नाही, कारण कंटिन्यू चालू राहून. सो हा झाला फर्स्ट पॉईंट ओव्हर हिटिंगचा, की तुम्ही ओव्हर हिटिंग कशी अवॉइड करू शकता. सेकंड वन म्हणजे भरपूर वेळेस काय होतं माहिती आहे का, आधी मी ना गोप्रो फुल चार्ज करायचो रात्री. म्हणजे नेक्स्टला कुठे शूटला जायचं असेल तर रात्री मी चार्जिंग करून ठेवायचं 100 का 90% निघेल, आणि गोप्रोची बॅटरी नाही ह्यातच ठेवायचो. मी कुठला राईडला जात असेल किंवा राईडवरने आले वगैरे असेल तर तुम्हाला गोप्रोचा कुठे यूज नसेल ना, त्याची बॅटरी ह्याच्यात कधीच ठेवू नका. हे रिमूव्ह करून साईडला ठेवायचं, चार्जिंग करून ठेवा, अदरवाईज विदाउट चार्जिंग. थर्ड जी गोष्ट आहे ना ती म्हणजे मोटो व्लॉगिंगवरनं बोलतो. गोप्रो तर तुम्हाला माहिती आहे वॉटरप्रूफ आहे. तर तुमचा प्रश्न असेल की गोप्रोचं वॉटरप्रूफ असताना मोटो व्लॉगिंग का करू शकत नाही. तर सीन कसं असं माहिती आहे का, गोप्रोचं मोटो व्लॉगिंग सेटमेंट टाकताना तुम्हाला एक साईडची जी केस असते ही तुम्हाला कंपल्सरी रिमूव्ह करायला लागते. त्यानंतरच तुमचा हा गोप्रो केसमध्ये जातो. सो हा जो क्लिप आहे ना तो जर रिमूव्ह झाला तर हा गोप्रो कुठून पण मोटोप्रूफ राहत नाही, कारण की इकडनं पाणी जायचे चान्सेस खूप असतात.
सो हे अवॉइड करा. मेन म्हणजे तर पावसात मोटो व्लॉगिंग अवॉइड करा, कारण की इथून पाणी गेलं तर सगळं आतमध्ये सिस्टममध्ये जातं. मदरबोर्ड बोला, तुमचा माईक बोला, चार्जिंग केबल, बॅटरी भरपूर काय खराब होण्याचे चान्सेस असतात. सो ती एक गोष्ट अवॉइड करा मोस्टली तरी. आणि हेवी रेनमध्ये तर बिलकुल पण ट्राय करू नका, कारण की मी हेला तर हेवी रेनमध्ये पण शूट करतो. दॅट्स वाय जास्त खराब झाला आहे. हा जर खराब नसतं झाला ना, की अजूनसुद्धा मला तो वाटत नाही 1-1.5 वर्ष मी कुठे स्विच केला असतं. हिरो 8वरती राहिलो असं. हिरो 8ची पण क्वालिटी बाप आहे. हिरो 10ची तर ऑफकोर्स आहेच. अजून एक जी तुम्ही काळजी घेऊ शकता गोप्रोची, ती म्हणजे तुम्ही डायरेक्ट ह्याच्यात चार्जिंग करू नका. तो भरपूर जण, मी स्वतः पण हा हिरो 8ला ना कधी पण बॅटरी लो झाली ना, की इथे डायरेक्ट कनेक्टर आहे, इथे मी डायरेक्ट चार्ज करायचो गोप्रो. बॅटरी वगैरे लो झाली तर ते मोस्टली अवॉइड करा. हा जर तुमचा बजेट वगैरे नसेल चार्जर विजर घ्यायचं तर ठीक आहे, तुम्हाला दुसरा ऑप्शन नाही, कारण की ते त्याआधीच दिलं आहे. बट असं डायरेक्ट चार्जिंग करून गोप्रो जास्त हिट होण्याचे चान्सेस असतात. सो ही होती अनबॉक्सिंग आपली हिरो 10ची. आणि काही टिप्स मी शेअर केले. होपफुली तुम्हाला अनबॉक्सिंग आवडली असेल आणि मी जे टिप्स शेअर केले ते तुम्हाला कुठे ना कुठेतरी डेली लाईफमध्ये युजफुल होतील. कुठलेही कॅमेरा जर तुम्ही यूज करत असाल तर हे बेसिक गोष्टी आहेत, त्या फक्त लक्षात ठेवा. त्यांनी तुमची गोप्रोची की बोला की तुमच्या ॲक्शन कॅमेराची लाईफ जास्त वाढते. आता तुमचा क्वेश्चन असेल की DJI-5 DJI-4साठी का गेला नाही, कारण की बट सीन असं नाही की गोप्रोला यूज टू झालो मी. लाईक मागचे 3-4 वर्ष मी झाले गोप्रो हिरो 8 यूज करतोय. परत DJI-वरती गेल्यावरती ना थोडंफार मला काय कुठे ना कुठेतरी 1-1.5 महिना परत ॲडजस्टमेंट करायला लागली असती. सो त्यापेक्षा बेटर आहे गोप्रो आहे तर गोप्रोसाठीच पुढे जाऊ. आणि DJIचं कम्पेअर केलं गोप्रोशी तर खरंच खूप चांगला कॅमेरा DJI, नो डाऊट. तुम्ही जर घेणार असेल तर बिंदास घ्या. गोप्रोसाठी नाही केलं तरी काय फरक नाही पडत. बट माझं पर्सनल ओके. बट सीन असं आहे ना की मला ना कुठेच कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं, ना ऑडिओवरती ना व्हिडिओवरती. भले कम्पेअर केलं DJI-सोबत तर DJIचे चांगले मोड्स आहेत गोप्रोपेक्षा, बट स्टील गोप्रो बेस्ट आहे माझ्यासाठी. ओके, भेटू तर नेक्स्ट राईटच्या व्हिडिओमध्ये. डोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय. इट्स पण ऑलवेज मूव्ह हार्ड. पीस आउट.